आता आपण बेकरीबद्दल थोडंसं इंडस्ट्रीबद्दल माहिती घेऊया. भारतामध्ये बेकरी आणि बिस्किट्स जवळचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे टोटल किंवा रेडी टू फूड आयटम्स, त्याच्यामध्ये 84% जे आहे ते पॉप्युलर रेडी टू ईट प्रॉडक्ट्स आणि फूड आयटम्स आहेत. आत्ता जर आपण विचार केला तर भारतातलं जे बेकरीचं कन्झम्पशन आहे ते जवळजवळ 17.39 बिलियन USD डॉलर्स हे 2026 पर्यंत पोहोचेल, अशी आहे अपेक्षा. आता ही जी बेकरीची ग्रोथ झालेली आहे ती नुसती शहरातच नाहीये, तर रुरल एरियाजमध्ये सुद्धा बेकरी प्रॉडक्ट हे बऱ्यापैकी पोहोचलेले आहेत. तुम्ही बघत असाल तर आपण जसं सरांनी मगाशी सांगितलं की चहा बरोबर सगळ्यांना खारी टोस्ट हे लागतंच. त्याशिवाय आपण जसं वडापावसाठी पाव लागतात, मिसळसाठी पाव लागतात, हे पाव सुद्धा बेकरीमध्येच सप्लाय केले जातात. बेकरीमध्येच सप्लाय केले जातात, बेकरीतच तयार होतात. आजकाल आता काय झालंय की ह्या गोष्टींसोबतच आपल्या ज्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत त्या बऱ्याचशा बदललेल्या आहेत. बाहेरचे प्रॉडक्टचे कन्झम्पशन करण्याची खूप जास्त वाढलेली आहे. त्याच्याशिवाय जे बेक्ड आयटम आहेत हे जास्त प्रिफर केले जातात. पूर्वी एवढं बाहेरचं बेकरीचं आयटम्स खाण्याचं प्रमाण नव्हतं, पण त्याच्याबरोबर आता जसं जसं बेकरी ट्रेंड चेंज होत आहे त्यात हेल्दी प्रॉडक्ट सुद्धा पुष्कळसे येत आहेत. आणि बेकरी प्रॉडक्टमध्ये सुद्धा नवीन नवीन प्रॉडक्टचं इनोव्हेशन आता तुम्ही बघाल तर भरपूर प्रमाणात होत आहे. जसं आणि शिवाय रिटेलिंग जे आहे ई रिटेलिंग त्याच्या मार्फत सुद्धा आपण बेकरीचे प्रॉडक्ट हे पोहोचू शकतो. शिवाय पूर्वी असं होतं की बेकरी ही एका शहरापुरती एका गावापुरती अशी मर्यादित होती, पण त्याच्यामध्ये नवीन नवीन पॅकेजिंग आल्यामुळे आणि इन्ग्रेडियंट्स आल्यामुळे त्याची शेल्फ लाईफ पण वाढलेली आहे. शिवाय जे काही इम्प्रूव्ड पॅकेजिंग आलेलं आहे त्याच्यामुळे ते आपल्याला बाहेरगावी बाहेर देशात सुद्धा पाठवता येत आहेत. आता हे बेकरी प्रॉडक्ट्स जे आहेत ते तयार करण्यासाठी काही मेजर इन्ग्रेडियंट्स लागतात किंवा काही मायनर इन्ग्रेडियंट्स लागतात. तर मेजर इन्ग्रेडियंट दिलेली आहे. होल व्हीट फ्लावर जो आहे मैदा, हा सगळ्यात मोठा प्रॉडक्ट आहे की जो बेकरीमध्ये लागतोच. याच्याशिवाय आता जे कणिक म्हणतो आपण गव्हाचं पीठ आहे ते पण लागतं. साखर हा महत्वाचा पदार्थ आहे. त्याच्यानंतर गव्हा ब्रेड जो मैदा येतो, आपण मैदा आता तुम्हाला जे आम्ही सांगणार आहोत त्या कोर्समध्ये सरांनी सांगितलं, तर मैद्याचे नुसतं मैदा आपण घेतो तो जनरल मैदा आपल्याला मिळतो. त्याच्या व्यतिरिक्त मैद्याचे बरेचसे टाईप्स येतात. म्हणजे तुम्हाला ब्रेड बनवण्यासाठी जो मैदा लागतो तो वेगळा असतो, खारी बनवण्यासाठीचा मैदा वेगळा असतो, केकसाठी बनवण्यासाठीचा मैदा वेगळा असतो. या मैद्याची ज्या प्रत असते किंवा याची जी व्हरायटी असते याच्याबद्दल सुद्धा आम्ही डिटेल्स तुम्हाला माहिती त्याच्यात देणार आहोत. साखर हा एक महत्वाचा पदार्थ आहे. याच्या व्यतिरिक्त सध्या भारतामध्ये डायबिटीसचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. तर त्या साखरेऐवजी साखरेला सबस्टिट्यूट जे पदार्थ आहेत ते वापरून सुद्धा आता बेकरी पदार्थ आपल्याला तयार करता येत आहेत. फॅट्स जे इथं म्हटलंय, पूर्वी जो डालडाचा वापर त्याच्यामध्ये व्हायचा तो डालडाचा वापर आता होत नाही. त्याच्याऐवजी स्पेशली फॅट्स आता डिझाईन झालेले आहेत सगळे. त्याच्यामध्ये खारीसाठीचं फॅट्स वेगळं येतं, बिस्किटसाठीचं येतं, क्रीमसाठीचं वेगळं येतं. याच्याबद्दलही तुम्हाला आम्ही डिटेल्स माहिती त्याच्यात देऊ. अजून मेजर इन्ग्रेडियंट्स जे आहे ते पाणी. हे पाणी सुद्धा बेकरीला मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन मध्ये लागतं. मीठ झालं, ईस्ट झालं. ईस्ट जे आहे स्पेसिफिकली जे याचे प्रॉडक्ट आहेत, ब्रेड प्रॉडक्ट आहेत, त्याच्यामध्ये हा वापर होतो. लिव्हिंग एजंट्स म्हणजे बेकिंग पावडर, अमोनिया, सोडा हे आहेत. त्याच्यानंतर ह्या मेजर इन्ग्रेडियंट्स व्यतिरिक्त मायनर इन्ग्रेडियंट्स पण याच्यामध्ये जे आपण बघतो इथे, त्यात मिल्क पावडर एक आहे ज्याच्याने तुमच्या प्रॉडक्टची टेस्ट वाढते, प्रॉडक्टचं टेक्स्चर चांगलं येतं, कलर चांगलं येतो. कस्टर्ड पावडर सुद्धा तेच काम करते. आता एग्स आपण इथं म्हटलंय मायनर इन्ग्रेडियंट्स मध्ये. पूर्वी असं होतं की एग्स शिवाय बेकरी प्रॉडक्ट होतच नव्हते, पण आता तसं राहिलेलं नाहीये. ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यावर बऱ्यापैकी R&D झाल्यात. त्याच्यानंतर एग्स व्यतिरिक्त एगलेस प्रॉडक्ट बेकरीचे हे 100% बनवू शकतो असं झालेलं आहे. यात इसेन्स येतो. इसेन्स जो आहे तो प्रॉडक्टची जी चव आहे, तुम्ही बघितलं असेल व्हॅनिला फ्लेवर आहे, ऑरेंज आहे किंवा इतर जे प्रॉडक्ट आहेत, इतर फ्लेवर पायनॅपल, जसं वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक आपल्याला खाता येतात, त्याचा इसेन्स वापरून त्याचा आपल्याला वापर करता येतो. शिवाय कोको पावडर जी आहे, कोको पावडर हे चॉकलेट
फ्लेवरचं तुम्हाला काही गोष्ट बनवायची असेल, बिस्किट झालं, केक झालं, तर त्याच्यामध्ये त्याचा वापर होतो. आता प्रिझर्वेटिव्ह जे म्हणतो आपण, मी आता मगाशी जे सांगितलं तुम्हाला की प्रॉडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरल्याने त्याची शेल्फ लाईफ वाढते, पण ते वापरताना त्याचं प्रमाण किती पाहिजे, FSSAI नुसार ते किती पर्सेंटेजमध्ये वापरलं पाहिजे. शिवाय काही प्रिझर्वेटिव्ह जे आहेत त्याचे पण टाईप्स आहेत, क्लास 1, क्लास 2, क्लास 3. आपल्या बेकरीमध्ये कुठल्या अलाउड आहेत याच्याबद्दल पण आपण डिटेल माहिती कोर्समध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर बेकरी सुरू करताना मेनली काही जे इक्विपमेंट्स आपल्याला लागतात, यात स्मॉल इक्विपमेंट्स आहेत आणि लार्ज इक्विपमेंट्स आहेत. लार्ज इक्विपमेंट्स मध्ये तुम्ही म्हणाल तर ओव्हन्स मेनली येतात. त्यात ओव्हन्सचे जे टाईप दिलेले आहेत, पील ओव्हन्स, म्हणजे तुम्ही बघितलं असेल आता जो फॅक्टर तो मॉल्समध्ये वगैरे तुम्ही गेलात, एक छोटा दगडी याचा ओव्हन केलेला असतो, त्याच्यात ते पिझ्झा टाकून भाजतात, तर तो पील ओव्हन्स येतो. रोटरी रॅक ओव्हन म्हणजे एक आतमध्ये ओव्हन मध्ये हीट आतमध्ये सोडलेली असते आणि तो रोटेट होत असतो, तो एक रोटरी ओव्हन. रील ओव्हन जो बेसिकली डॉमिनोज वाले यूज करतायत, पिझ्झा तुम्हाला आता तिथून सोडला पिझ्झा की तो स्लोली बेक होऊन पुढे त्या रीलवर येऊन पुढे बाहेर येतो. तो डेक ओव्हन म्हणजे त्याचे डेक्स असतात, तुम्हाला इथे पिक्चर मध्ये दिसत असेल बघा, हे डेक ओव्हन त्यांनी स्पेसिफिक इथे मेन्शन केलेलं आहे. आणि ट्रॅव्हलिंग ओव्हन्स म्हणजे जे लांब असते, त्याची लांबी बऱ्यापैकी 200 ते 250 मीटर पर्यंत लांबी असते. तर हे ओव्हन मेनली आपले त्याच्यात आहेत. त्याच्यानंतर स्मॉल इक्विपमेंट्स मध्ये आपण बघूया, केक टीन्स येतात, जे बर्थडे केक साठी जेव्हा आपण केक बनवतो त्याच्यासाठी ते केकचे साईज, वेगवेगळ्या साईजचे टीन्स येतात. छोटा केक साठी छोटा टीन 6 इंची, मोठा टीन. त्याच्यानंतर बेकिंग पॅन्स, बेकिंग शीट्स येतात. मिक्सिंग बाउल छोटे इथे दिलेलं आहे बघा, मिक्सिंग बाउल आहे. त्याच्यानंतर विस्किंग टूल्स येतात. काही तुम्हाला खारी कट करण्यासाठी, ब्रेड कट करण्यासाठी ज्या गोष्टी येतात तर कटर्स आहेत. ब्रशेस जे आहेत, काही प्रोडक्ट असे असतात की तुम्हाला बेक केल्यानंतर त्याला ऑइल वॉश करायचं असतं, ऑइल ब्रशिंग करायचं असतं, त्याच्यासाठी ब्रशची गरज पडते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे नोझल्स येतात. हे सगळे स्मॉल इक्विपमेंट्स मध्ये येतात. आता पूर्वी ज्या पद्धतीने अंदाजे काम चालायचं की प्रॉडक्ट बेकरी तयार करताना जर कोणी कारागीर असेल त्याच्या पद्धतीने सगळं प्रॉडक्ट तयार व्हायचे, तो सांगेल ते गोष्ट टाकून तयार व्हायचे, पण तसं न राहता आता सगळ्या गोष्टी स्केल मेजर करून आपण हे गोष्ट इक्विपमेंट्स वापरून एक कंटिन्यू 30 टेस्ट कंटिन्यू त्याच प्रकारचा प्रॉडक्ट आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये मिक्सर्स जे येत आहेत, तर प्लॅनेटरी मिक्सर जे आहे ते स्पेसिफिकली इथे दिलेलं आहे. प्लॅनेटरी मिक्सरचं चित्र खाली बघा. ते प्लॅनेटरी मिक्सरचा उपयोग आपल्याला बिस्किट आणि केक करण्यासाठी होतो. त्याच्यानंतर याची कॅपॅसिटी साधारण एक 10 लिटर्स पासून ते 80 लिटर पर्यंतचं. आता हे लिटर मध्ये दिलंय, म्हणजे 10 लिटर जेव्हा असतं तेव्हा त्याच्यात टोटल 5 ते 6 किलो मटेरियल, तुमचं ड्राय मटेरियल बसतं. आणि ज्यावेळेस तुम्ही लिक्विड क्वांटिटी कराल ते 10 लिटर येतं. त्याच्यानंतर एक स्पायरल मिक्सर येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे हार्ड डो असतात, जसं ब्रेडचा डो हार्ड असतो, खारीचा डो थोडा हार्ड असतो, तर हे सगळं मिक्स करण्यासाठी तुम्हाला स्पायरल मिक्सर वापरावा लागतो. आता ह्या प्लॅनेटरी मिक्सरमध्ये 2 टाईपचे मॉडेल येतात. एक तुमचं प्रोडक्शन जर कमी असेल तर ते टेबल टॉप मॉडेल, बेंच मॉडेल त्याला म्हणतात, ते साधारण 5 ते 6 लिटरच्या याच्याने येतं. आणि एक फ्लोअर मॉडेल येतं, ते साधारण 20 लिटरच्या पुढे सुरू होतं. हे मगाशी जी म्हटलं मी तुम्हाला की प्रत्येक गोष्ट मेजर करून आपण करत असतो, तर हे वेइंग स्केल जे आहेत, छोटा वेइंग स्केल इथं दिलाय 30 किलो पर्यंतचा, तो एक आपल्याला गरजेचा पडतो. आणि 100 किलोचा जो आहे तो त्याची बेसिकली रिक्वायरमेंट त्याच्यासाठी असते की तुम्हाला जे रॉ मटेरियल तुम्ही परचेस करणार आहात तर ते तुमचं मोठ्या क्वांटिटीमध्ये असतं, हे 50 किलो 60 किलो, तर त्याच्यासाठी ते आलेलं मटेरियल सप्लायरने तुम्हाला बरोबर दिलंय की नाहीये हे बघण्यासाठी हा मोठ्या वेइंग स्केलची तुम्हाला गरज पडते. याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ब्रेड प्रोडक्शन करता तर ब्रेडचे स्लाइस करण्यासाठी हा ऑटोमॅटिक ब्रेड स्लायझर येतो. याच्यामध्ये हाय स्पीड पण येतो. तुम्हाला छोटं प्रोडक्शन असेल तर साधारण एक 35 ते 40 हजार पर्यंतचा हा तुम्हाला टेबल टॉप मॉडेल तुम्ही हे घेऊ शकता. याच्यामध्येच तुम्ही
ब्रेडचे पण स्लाइस करू शकतात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे टोस्ट बनवणार आहात त्या टोस्टचे स्लाइस सुद्धा या स्लायसर मध्ये होऊ शकतात. हे प्रोडक्शन केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पॅकेजिंग कराव्या लागतात. तर हे पॅकेजिंग करण्यासाठी पॅकिंग मशीनची पण तुम्हाला गरज पडते. याच्यामध्ये 3 टाईपचे पॅकेजिंग मशीन दिलेत. हे वरती जे दिसते ब्लू, हे हँड सीलर आहे साधारण. हा जो आहे हा बँड सीलर आहे. आणि हे तुम्हाला जर मोठ्या पॅकेजिंग मध्ये काही करायचं असेल तर तो पण बँड सीलरच त्यांनी चित्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये. हे जर तुम्ही बघितले डिटेल्स, तर आता बेकरी बिझनेसची जी ग्रोथ आहे वर्ल्ड वाईड ग्लोबली जर आपण विचार केला तर 2027 पर्यंत $600 बिलियन पर्यंत ती पोहोचणार आहे. आता नाशिक सारखी जी सिटी, छोटी सिटी आहे, छोटी आता म्हणता नाही येणार, तसं बऱ्यापैकी नाशिक वाढतंय, पण एवढ्या छोट्या सिटीज मध्ये सुद्धा 150 बेकरीज ऑलमोस्ट आता आहेत. आणि तुम्ही जर बघाल तर ज्या पद्धतीने शहरीकरण होतंय त्या पद्धतीने बेकरीची वाढ ही प्रचंड होते. शिवाय लोकांना आता प्रॉडक्टची टेस्ट खूप महत्वाची असते. ज्या पद्धतीने वाढतंय, तुम्हाला कॉस्ट ही मॅटर नाही करत बरेचसे. तुम्ही बघाल तर ती फक्त टेस्ट जर चांगली दिली तुम्ही प्रॉडक्टची तर लोक तुमचं परचेस करतात. त्याच्यानंतर अर्बन पॉप्युलेशन जे आहे, त्याच्यानंतर बिझी लाईफस्टाईल आहे. आता तुम्ही सकाळी प्रत्येक जण ऑलमोस्ट घरातले जे आहेत सगळेजण ते वर्किंग आहेत. पूर्वी तसं नव्हतं, त्यामुळे आपण घरी नाश्ता करायचो, या सगळ्या गोष्टी करायचो. पण आता तसं न राहता बेकरी बिझनेसमध्ये आपण काहीतरी नाश्त्याला ज्या गोष्टी घेऊन येतो, जसं व्हेज पॅटीस म्हणतो आपण, पिझ्झा आहे किंवा ह्या टोस्ट आहे, जसं मगाशी म्हटलं, चहा बरोबर जाणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सगळ्या वापरत असतो. त्यामुळे बेकरी प्रॉडक्ट्सला ह्यूज डिमांड सध्या वाढले आहे त्याच्यामध्ये. शिवाय आता काय झालंय की लोकांना जास्त हेल्दी खाण्याकडे कल वाढलाय. पूर्वी बेकरी प्रॉडक्ट मध्ये डॉक्टर असं म्हणत होते की हेल्दी नसतं, तुम्ही मैदा आरोग्यासाठी चांगला नाही, डालडा आरोग्यासाठी चांगला नाही. पण त्याच्यासाठी बरेचसे पर्याय, जसं गव्हाचा ब्रेड, गव्हाचे पाव, पिझ्झा, हे आता मार्केटमध्ये यायला लागलेत. त्याच्यामध्ये पूर्वी असं होतं बघा की ट्रेडिशनल बेकरी एक एखादं गाव असेल त्याच्यात एक कुटुंबच पूर्ण ती बेकरी चालवायचं. म्हणजे घरात काम करणारी मंडळी जे, तो जो मेन प्रमुख असायचा तो सगळ्या गोष्टी बनवायच्या. आणि बाहेर एक छोटस आउटलेट सारखं किंवा एक काउंटर ठेवलेलं असायचं, मागे तयार होणार आणि त्या गोष्टी पुढे विकणार. पण याच्यामध्ये ज्यावेळेस ट्रेडिशनली बेकरी तयार व्हायची त्यावेळेस गोष्टींना लिमिटेशन्स होत्या. म्हणजे तुमची खारी झालं, पाव झालं, टोस्ट झालं किंवा इतर ह्या छोट्याशा कप केक्स, इथपर्यंतच ह्या गोष्टी लिमिटेड होत्या. आणि त्यांची बेकरी प्रॉडक्ट ते तयार करायचे तिथे आणि तिथेच विक्री करायचे. त्यामुळे त्याला मार्केट खूप मोठं नव्हतं. आता कन्सेप्ट पूर्ण चेंज झालाय. मॉडर्न बेकरीज ज्यावेळेस आपण बघतो, तुम्ही बघितलं असेल की चांगले चांगले जे बेकरीचे शॉप्स जे आहेत, एसी शॉप्स बेकरीचे आता तयार झालेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या पद्धतीने जे ट्रेडिशनल प्रॉडक्ट होते त्याच्यातच चेंजेस होऊन आता व्हीट ब्रेड आहे, मल्टीग्रेन ब्रेड आहे, आर्टिशन ब्रेड्स आहेत, काही स्पेशल केक्स येतात, बर्थडे केक्स येतात. तुम्ही बघितलं असेल आता सेलिब्रेशन हे प्रत्येक गोष्टी, जर कुठली छोटी गोष्ट असेल तरी सेलिब्रेशन आपण त्याच्यामध्ये करतो. तो ते सेलिब्रेशन केक्स त्याच्यामध्ये येतात. हे सगळं व्हायचं कारण आज काय की पूर्वी जे इन्ग्रेडियंट्स यायचे ते एवढे आधुनिक नव्हते. आता ॲडव्हान्स आणि इम्प्रूव्ड इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये आलेत की ज्याच्याने तुमच्या प्रॉडक्टचं टेक्स्चर खूप छान येतं, तुमच्या प्रॉडक्टची लाईफ पण तुम्हाला वाढवता येते, प्रॉडक्टचा जो कलर आहे तो तुम्हाला सुधारवता येतो. इवन जे आता आधुनिक ओव्हन्स आले त्याच्यामध्ये तुमच्या सगळे जे प्रॉडक्ट्स तुम्ही जर घेतले तर त्याचा पूर्णपणे कलर एकसारखा येतो. त्याच्यानंतर मशिनरी ज्या आहेत, हाय स्पीड मिक्सर्स आलेले आहेत नवीन. शीटिंग जेव्हा आपण करतो प्रॉडक्टची, खारीची असेल तर ते डो शीटर त्याच्यामध्ये एक नवीन इंट्रोड्यूस झालेले आहेत. आणि शिवाय कस्टमर बेस सुद्धा तुम्हाला मॉडर्न बेकरीमध्ये बऱ्यापैकी जास्त करता येतो. कारण पॅकेजिंग तुम्ही इम्प्रूव्ह केल्यामुळे तो तुमचं लाईफ वाढते आणि तुम्ही एका गावातून दुसऱ्या गावात सुद्धा
किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात सुद्धा हे पाठवू शकतात. याच्यामध्ये नवीन बेकरी कन्सेप्टमध्ये बऱ्याचशा तुम्ही शाळा आहेत किंवा तुमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, स्विगी आहे, झोमॅटो आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे प्रॉडक्ट आता सेल करू शकतात. शिवाय कंपनीचे कॅन्टीन्स असतील किंवा काही इन्स्टिट्यूट असतील, तिथे तुम्ही व्हिजिट करून तुमच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती देऊन तिथे तुम्ही प्रॉडक्ट सेल करू शकता. म्हणजे पूर्वीचा जो कन्सेप्ट होता, मागे बनवा आणि पुढे विका, तर तो पूर्णतः चेंज होऊन नवीन पद्धतीने आपल्याला हे सगळं करता येतंय. याच्यामध्ये तुम्हाला बेकरी प्रॉडक्ट तुम्ही जर तयार केले तर त्याच्यानंतर विक्री करण्यासाठी तुम्हाला रिटेल फ्रँचायझी शॉप मॉडेल आणि होलसेल प्रॉडक्ट विक्री करणे, ह्या दोन टाईपचे प्रॉडक्ट तुम्ही बनवल्यानंतर सेल करू शकता. म्हणजे आता जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या प्रॉडक्टची तुम्ही उत्तम प्रकारे जर तुम्ही प्रॉडक्ट तयार केलं आणि पॅकेजिंग त्याला चांगलं केलं, तर तुमच्या असणाऱ्या शहरामध्येच तुम्ही 8 ते 10 आउटलेट्स तुमचे स्वतःचे रिटेल बेकरीचे सुरू करू शकतात. त्याच्यानंतर होलसेल प्रॉडक्ट जे आहे, तर त्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करून त्या प्रॉडक्टची सेल तुम्ही करू शकता. डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करणं म्हणजे कसं, की आज तुम्ही हे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करताय, त्याचं एक तुम्ही तयार केलं पॅकेजिंग, आणि एक प्रॉडक्ट जो आहे, समजा आपण गृहीत धरलं की एक क्रीम रोल हा प्रॉडक्ट आहे, तो क्रीम रोल प्रॉडक्टचं पॅकेजिंग तुम्ही व्यवस्थित केलं, त्याचा आउटर बॉक्स व्यवस्थित केला, आणि इतर प्रॉडक्ट त्याच्यासोबत 3 ते 4 प्रॉडक्ट तुम्ही तयार केले असे व्यवस्थित पॅकेजिंग करून, तर तुम्ही त्याचा प्रॉपर डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करू शकता, आणि तो डिस्ट्रीब्युटर थ्रू तुम्ही रिटेल मार्केटमध्ये ते सप्लाय करू शकता. याच्या व्यतिरिक्त जर तुमचं प्रॉडक्टला शेल्फ लाईफ तुम्ही 1 वर्षापर्यंत देऊ शकलात, तर तुमचे प्रॉडक्ट एक्सपोर्ट सुद्धा करता येतात. यात आता नॉन पेरिशेबल प्रॉडक्ट जसे मी म्हटलं की बिस्किट्स आहेत, त्याच्यानंतर तुमचे काही कुकीज, तुम्ही हेल्दी कुकीज तयार करू शकतात, टोस्ट आहेत, हे नॉन पेरिशेबल प्रॉडक्ट आहे ना, हे एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा बऱ्यापैकी वाव सध्या आहे. रिटेल फ्रँचायझी मध्ये तुम्हाला रिटेल फ्रँचायझी मॉडेल तुम्ही जेव्हा तयार करता, त्यावेळेस एक तुम्हाला काउंटर आणि ते सांभाळण्यासाठी एक मुलगा, आणि जर तुम्ही सिस्टीम पीओएस सिस्टीम जर व्यवस्थित घेतली, तर त्याच्यावर तुमचं एक रिटेल बेकरी शॉप तुम्ही नसताना सुद्धा व्यवस्थित मॅनेज होऊ शकतं. आता हा बेकरी बिझनेस तुम्हाला जर सुरू करायचा असेल भारतामध्ये किंवा याच्यामध्ये, तर बेसिकली याच्यासाठी तुम्हाला एक प्लॅन तयार करणं गरजेचं आहे बेकरीचा. म्हणजे जागेची निवड आपण जे म्हणतो तसं, प्रॉडक्टची निवड एक करणं आवश्यक आहे. ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही फायनलाइज करता की कुठलं मार्केट आपल्याला कॅप्चर करायचं आहे, आपण रिटेल बिझनेस, त्याचा एक बिझनेस प्लॅन प्रॉपर तुम्हाला करावा लागतो. त्याच्यानंतर जागा फायनल करून त्याच्यावर तो तुमचं कुठल्या ठिकाणी प्रोडक्शन, पॅकेजिंग, इतर ऍक्टिव्हिटीज तुमच्या ज्या आहेत सगळ्या, स्टोअर कुठे असेल, हे सगळं तुम्हाला प्रॉपर एक बिझनेस प्लॅन रेडी करावा लागतो. मुख्य म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या बेकरीच्या बिझनेस स्टार्ट करण्यासाठी लोकेशन हे करावं लागतं, फाइंड आउट करावं लागतं. जे लोकेशन तुम्हाला शक्यतो नॉर्मली जिथे मार्केट आहे त्याच्यापेक्षा फार तर फार 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर असावा. कारण मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी जेव्हा तुम्हाला सप्लाय करायचा असतो, बेकरी प्रोडक्ट ही गोष्ट अशी आहे की याची डिमांड कधी येईल किंवा मागणी कधी वाढेल हे सांगू शकत नाही आपण. आज आपण एखादी गोष्ट सप्लाय केली आणि तासा 2 तासात त्याची मागणी परत लगेच आली, तर मग ते सप्लाय करण्यासाठीचा जो वेळ आहे तो अगदी थोडा असावा. या हिशोबाने 4 ते 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये सप्लाय शहराच्या ठिकाणापासून तुमचं हे असावं लोकेशन. आता हे बेकरी बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला बेसिकली लायसन्सेस जे आहेत ते 2 लायसन्सेस गरजेचे असतात. एक शॉप ॲक्ट लायसन्स आवश्यक आहे स्मॉल बेकरी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, आणि एक FSSAIचं फूड लायसन्स तुम्हाला जरुरी आहे. हे फूड लायसन्स आणि ते काढण्यासाठी तुम्हाला मुख्य वॉटर टेस्टिंग हे करून घ्यावं लागतं. तुमचं पाणी जे आहे ते पिण्यायोग्य आहे किंवा प्रॉडक्टमध्ये योग्य वापरण्यायोग्य आहे की नाही, याची एक टेस्ट करून रिपोर्ट घेऊन मग ते लायसन्स तुम्हाला FSSAI, इवन तुमचे बाकी सेटअप कसं आहे ते बघून सगळं तुम्हाला हे लायसन्स देत असते. आता याच्यामध्ये इनिशियली जो बेकरी स्टाफ आपण इथे म्हटलंय, तर त्याच्यामध्ये एक ट्रेंड माणूस तुम्ही जर कोणी घेतला, ज्याला बेकरी बद्दल डिटेल माहिती आहे, आणि इतर मग त्याच्या व्यतिरिक्त जर बाकी ट्रेनिंग घेऊन किंवा
बेकरीमध्ये जास्तीत जास्त लेडीज पण जर घेतल्या तर त्यांना शिकवून त्यांना 1 वर्षभरामध्ये तुम्ही ट्रेन करून नंतर तुमची बेकरी व्यवस्थित इंडिव्हिज्युअल चालू शकते. पण एक सुरुवातीला इनिशियली तुम्हाला एक ट्रेन स्टाफ असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे मगाशी इक्विपमेंट्स तुम्हाला दाखवले त्यातले ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या तुम्हाला परचेस करून घ्याव्या लागतील. याच्यामध्ये तुम्ही प्रॉडक्ट जो तयार करणार बेकरीमध्ये स्टार्टिंग बेकरी करताना, तर तो प्रॉडक्टचं पॅकेजिंग ब्रँडिंग तुम्ही हे बऱ्यापैकी व्यवस्थित केलं तर मार्केटमध्ये त्याचा उठाव लगेच येतो. अदरवाईज साध्या पॅकेजिंगमध्ये तुम्ही केलं तर मग कसं असतं की आपण आता मार्केटमध्ये ज्यावेळेस जातो तर प्रॉडक्ट जे साध्या पॅकेजिंगमध्ये असतं आणि चांगल्या पॅकेजिंगमध्ये ठेवलेलं असतं, त्याचं प्रेझेंटेशन चांगलं असतं, तेच प्रॉडक्ट आपण घेत असतो. जर समजा आपण साधं पॅकिंग दिलं तर कस्टमरच्या मनात येतं की अरे हे त्या लेवलचं प्रॉडक्ट नाही आहे, किंवा त्याच्यावर बाकीच्या डिटेल्स गोष्टी ज्या पॅकेजिंग डेट आहे किंवा हे नसेल तरी सुद्धा कस्टमरच्या मनात एक त्याच्याविषयी विश्वास राहत नाही. त्यामुळे पॅकेजिंग आणि ब्रँडिंग हे तुम्ही प्रॉपर जर केलं तर ती गोष्ट चांगली असते. सेकंड थिंग, तुमच्या बेकरी ज्यावेळेस तुम्ही सुरू करतात त्याच्यामध्ये पाण्याचा सोर्स हा बऱ्यापैकी म्हणजे पुष्कळ पाणी तुम्हाला प्रोडक्शनला पण वापरायला लागतं. शिवाय नंतर क्लिनिंग प्रोसेससाठी टेबल क्लीन करणे, जे इक्विपमेंट्स असतील ती क्लीन करण्यासाठी, भांडी क्लीन करण्यासाठी पाणी बऱ्यापैकी प्रमाणात लागतं. त्यामुळे पाण्याचा सोर्स हा प्रॉपर असणं गरजेचं आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं की तुम्ही जो प्लॅन कराल तो तुमच्या शहरापासून जास्त लांब नसावा. कारण ट्रान्सपोर्ट जे आहे ते ट्रान्सपोर्ट अवेलेबिलिटी सुद्धा असणं गरजेचं आहे. आता प्लांट अँड मशिनरी स्मॉल अँड लार्ज स्टेजमध्ये ज्यावेळेस तुम्हाला बेकरी सुरू करण्याचा जो विचार येतो तर त्याच्यामध्ये तुम्ही आता हे चित्र दाखवलं आहे याच्यामध्ये हे अतिशय ट्रेडिशनल टाईपची बेकरी इथे आहे. पण याच्याही व्यतिरिक्त अगदी 5 ते 10 लोकांच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्मॉल स्केलची बेकरी सुरू करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये एक छोटा डेक ओव्हन आहे, त्याच्यानंतर एक स्मॉल प्लॅनेटरी मिक्सर जो टेबल टॉप म्हटलाय, एक टेबल आणि एक प्लॅनेट स्पायरल मिक्सर, याच्याने तुमची एक स्मॉल बेकरी सुरू होऊ शकते. एक टोस्ट कटर त्याच्यासाठी, ब्रेड कटिंगसाठी किंवा टोस्ट कटिंगसाठी तेवढं, या 3 ते 4 इक्विपमेंट्स मध्ये तुमची स्मॉल स्केल बेकरी तुम्ही सुरू करू शकता. याच्यामध्ये जर तुम्हाला स्किल तुमच्याकडे असेल, आता कोणी जर समजा स्वतः बेकरी करत असेल आता, तर बर्थडे केक्स सुद्धा ह्या स्मॉल स्केल बेकरीच्या याच्यामध्ये तुम्हाला करता येतात. पण ह्या उपर आधी तुम्ही स्मॉल स्केल बेकरी केली आणि नंतर तुम्हाला असं वाटतंय की मोठ्या टाईपची बेकरी आपल्याला करायची आहे, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस स्मॉल स्केल बेकरीमध्ये तुमचे एक 4 ते 5 व्यक्ती असले तरी तुमचे स्मॉल स्केल बेकरी, त्याच्या पुढे एक छोटं रिटेल शॉप असं करून तुमचं स्मॉल स्केल बेकरी होते. प्लांट अँड मशिनरी मोठ्या लार्ज स्केलमध्ये तुम्ही ज्यावेळेस जातात तर त्यावेळेस तुम्हाला मॅन पॉवर पण जास्त लागते. साधारण 15 ते 20 मॅन पॉवर आपल्याला गरजेची पडते. मग ते दाखवल्याप्रमाणे जे रोटरी ओव्हन आहे ते ओव्हन, स्पायरल मिक्सर हाय कॅपॅसिटीचे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ऑटोमेशन येतात. जसं शीटर लाटण्यासाठी जे हाताने लाटल्या जातं त्याच्याऐवजी शीटिंग मशीन येतं. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक कटिंग मशीन येतं डोनट्ससाठीचं. अशा बऱ्याचशा गोष्टी लार्ज स्केलमध्ये ज्यावेळेस आपण काम करू त्याच्यामध्ये आपल्याला त्या करता येतात. आता जसं तुम्ही बघाल की काही बेकरीज आता तुम्ही बघत असाल, म्हणजे नाशिकमध्येच असं नाही, सगळ्याच सिटीमध्ये काही, एक स्पेशल गुजरातवरून काही ब्रेड येतात, ते फक्त ब्रेड एक ब्रेड करतात. तर मग ते फक्त ब्रेडचा प्लॅन तिथे सेट करतात. म्हणजे त्या प्लॅनमध्ये ते ब्रेड व्यतिरिक्त दुसरे काही प्रॉडक्ट तयार करत नाही. मग त्याच्यासाठी पूर्णतः म्हणजे ब्रेड कटिंग पासून, त्याचं प्रूफिंग पासून, बेकिंग पासून ते पॅकेजिंग पर्यंत हे सगळं ऑटोमेशन ज्याला होतं तो ब्रेडचा प्लांट असतो. सेम तसं आहे कुकीजचा पण प्लांट येतो. रस म्हणजे जे टोस्ट आपण म्हणतो, आता तुम्ही सध्या बघत असाल की ब्रिटानिया, पार्ले यांचे पण चांगले टोस्ट आलेले आहेत. याच्यामध्ये ऑटोमॅटिक कपकेकचं ड्रॉपिंग मशीन एक येतं, टनेल ओव्हन येतं. लार्ज स्केलवर ज्यावेळेस आपण करत असतो तर त्याची मॅन पॉवर पण जास्त लागते आणि इन्व्हेस्टमेंट पण साधारण 50 लाखाच्या वरती त्याला गरजेची असते.
बेकरी तुम्ही सुरू करताना सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर चांगला प्रॉडक्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी चांगले इन्ग्रेडियंट्स तुम्हाला आवश्यक असतात. ते चांगले इन्ग्रेडियंट्स तुम्हाला जर तुमचे वेंडर आणि सप्लायर जर व्यवस्थित असले तरच ते तुम्हाला चांगले प्रॉडक्ट देऊ शकतात. त्यामुळे काही आता इंटरनॅशनल कंपन्या सुद्धा इन्ग्रेडियंट्सच्या याच्यामध्ये आलेल्या आहेत, ज्या तुम्हाला प्रॉडक्टची क्वालिटी, प्रॉडक्टचं इव्हननेस, कायमस्वरूपी एकच टेस्ट असं देणारे पण आलेले आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही वेंडर किंवा सप्लायर लोकल चेक करतात किंवा फायनल करतात, तर ते बघताना कायम दोन सप्लायरच्या ज्या सेम प्रॉडक्टच्या प्राइस चेक करणं आवश्यक आहे. सेकंड, प्रॉडक्टची क्वालिटी तो व्यवस्थित देतोय की नाही, म्हणजे क्वालिटी तर कंपनी देते समजा, पण तो देताना एक्सपायरी झालेला माल देत नाही ना, प्रॉडक्ट माल चांगला देतोय ना, हे आवश्यक आहे. शिवाय रिलायबिलिटी जी आहे त्याची, त्याच्यामध्ये तो ज्यावेळेस प्रॉडक्ट आपल्याला देतोय, तर तो देताना, आता समजा साखर आहे तुमच्याकडे, साखर येते, मग तो तुम्हाला मोठा स्केल दाखवला, तर साखर तुम्हाला 50 किलोचा कट्टा दिला आणि त्याच्यात साखर 1 2 50 किलो तुमची भरली, तर मग 1 किलोचं ते तुमचं नुकसान आहे. तर या पद्धतीने जो रिलायबल वेंडर असेल, सप्लायर असेल, त्याच्याकडूनच तुम्ही ते खरेदी करायला पाहिजे. दरवेळेस तुम्ही आल्यानंतर मटेरियल ते चेक करून घ्यायला पाहिजे, त्याने दिलेलं मटेरियल बरोबर आहे का, एक्सपायरी नाही का, ते बघून घ्यायला पाहिजे. सेकंड, वेंडर असं पाहिजे किंवा सप्लायर, की त्याच्याकडे कायमस्वरूपी बॅकएंडला स्टॉक स्टॉक अवेलेबल असला पाहिजे. कारण तुम्हाला कधी ऑर्डर्स येतील किंवा तुमच्याकडे मटेरियल अचानक संपलं आणि तुम्ही त्याच्याकडून घ्यायला गेलात, तर त्याच्याकडे स्टॉक नसेल, तर मग तुम्हाला पुढे तुमच्या ऑर्डर सप्लाय करता येणार नाही. त्यामुळे बॅकअप प्लॅन व्यवस्थित असणारा किंवा त्याच्याकडे स्टॉक ठेवणारा वेंडर हा तुम्ही निवडणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रॉडक्टचं बनवता, त्या प्रकारे मगाशी मी म्हटलं तुम्हाला की प्रॉडक्टचं पॅकेजिंग खूप जास्त आवश्यक आहे. तुम्ही प्रॉडक्ट चांगला केलं की तुमच्या प्रॉडक्टची किंवा तुम्ही ज्या प्रॉडक्टवर पॅकिंग केल्यानंतर तुमचं जे नाव छापताय त्याची व्हॅल्यू वाढते, तुमच्या त्या ब्रँडची व्हॅल्यू वाढते. आता पॅकेजिंग पूर्वी बघा, साध्या पेपरमध्ये पॅक करून मटेरियल दिल्या जायचं, पण ते चेंज झालं. त्याच्यानंतर आता पूर्ण लॅमिनेट केलेलं पॅकेजिंग येतं. तुम्ही बरेचसे प्रॉडक्ट बघितले असेल, फूड प्रॉडक्ट, ज्याच्यामध्ये सॉसेस आहे, जॅम आहे, मॅगी वगैरे जे येतं ते सगळं लॅमिनेटेड पाऊचमध्ये येतं. ते 3 लेयर्सचे पाऊच येतात आणि त्याच्याने तुमच्या प्रॉडक्टची शेल्फ लाईफ वाढण्यास मदत होते. आता याच्यामध्ये कन्सेप्ट असा पण आहे की प्रॉडक्टची शेल्फ लाईफ वाढण्यासाठी काही वेळेस नायट्रोजन फ्लश करून, जे आपण म्हणतो आता, बरेचसे चिप्स तुम्ही बघितले असेल त्याच्यात हवा भरलेली असते, बेसिकली हवा नसून नायट्रोजन असतं ते, त्याच्याने तुमच्या प्रॉडक्टची शेल्फ लाईफ वाढते. किंवा तुम्ही अजून एक बघितलं असेल की खाकरा वगैरे असे प्रॉडक्ट आहेत, ते पूर्णतः व्हॅक्युम केलेले असतात, त्याच्यातली एअर काढून घेतलेली असते. ती एअर काढल्याने त्या मशिनरी सुद्धा आता आलेल्या आहेत. ह्या सगळ्या मशिनरीजमुळे प्रॉडक्टची लाईफही वाढते, प्रॉडक्टची टेस्ट मेंटेन राहते आणि त्याचं जे स्टँडर्ड आहे ते सगळं मेंटेन राहतं. आणि जेव्हा तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की चांगलं प्रॉडक्टचं पॅकेजिंग असेल, तर तुमच्या प्रॉडक्टची ब्रँड व्हॅल्यू आणि तुमचं मार्केटमध्ये नाव चांगलं होण्यासाठी ही नक्कीच मदत होते. तर हे सगळं करताना प्रॉडक्टचं जे कॉस्टिंग आहे, बऱ्याचशा वेळेस असा प्रश्न येतो की प्रॉडक्टचं कॉस्ट ही कशी कॅल्क्युलेट करायची. तर याच्यामध्ये रॉ मटेरियल जे आहे त्याची कॉस्ट आपण आधी हे करत असतो, घेत असतो. त्याच्यानंतर बेकरीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये इतर पण लागणाऱ्या त्याच्यात मेजर ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये तुमचं रेंट असेल जागेचं, ओव्हर हेड्स आपण जे कॅल्क्युलेट करतो त्याच्यामध्ये रेंट, त्याच्यानंतर गॅस, इलेक्ट्रिसिटी आणि लेबर, या मेजर गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला ऍड करायच्या असतात ओव्हरहेड्समध्ये. म्हणजे ते तुम्ही कॅल्क्युलेट करताना जर समजा तुम्ही असंही करू शकता की महिन्याभरात तुम्ही किती रुपयाचं प्रोडक्शन केलं आणि त्याच्यासाठी महिन्याभरात ही कॉस्ट किती लागली, त्याचं पर्सेंटेज काढून तुम्ही तेवढ्या त्या एका प्रॉडक्टसाठीचे ओव्हरहेड्स कॅल्क्युलेट करू शकता. हे केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं पॅकेजिंगसाठी तुम्ही जी केली आहे
तर पॅकेजिंगसाठी किती कॉस्ट लागणार आहे, साधं पॅकिंग तुम्ही करतायत आणि समजा काही ॲडव्हान्स पॅकिंग करतायत, बॉक्स पॅकिंग त्याला करतायत, तर ती कॉस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस करावी लागेल. शिवाय डिस्ट्रीब्युटर कमिशन आहे, होलसेलर कमिशन आहे, आणि तुमचा प्रॉफिट, जो सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो कुठल्याही व्यवसायामध्ये. तर तो प्रॉफिट तुम्हाला किती ठेवायचा आहे तो तुम्ही प्लस करून ही फायनल प्रॉडक्टची MRP तुम्ही काढू शकता. आता हे करताना बऱ्याच वेळेस काय होतं की आपण मॅन्युफॅक्चरिंग लॉसेस जे आहेत हे आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेट नाही करत. म्हणजे कसं की आता टोस्टचा तुम्ही जर लोफ पूर्ण घेतला आणि तो कट करतोय आपण, तर साईडचे जे निघून जातात त्याचे कट्स, त्याचं ते वेस्टेज बऱ्यापैकी होतं. म्हणजे 20 किलोमध्ये तुम्ही असं समजा 10% लॉस तुमचा होतो. तुम्ही ज्यावेळेस जे वेट सोडतो आपण याच्यामध्ये बेकिंगसाठी, तर त्याचं वजनामध्ये जवळजवळ 10 to 12% लॉस तुम्ही याला होत असतो. तो हा सगळा लॉस कॅल्क्युलेट तुम्ही ज्यावेळेस करता, त्याच्यानंतर तुमची ऍक्च्युअल प्राइस व्यवस्थित निघू शकते. सो बेकिंग लॉस, कटिंग लॉस, हे सगळं कॅल्क्युलेट करायचं कसं, हे आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. तसं बघितलं तर बेकरी प्रॉडक्ट्सच्या याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर तुम्ही रिटेल शॉप चालवत असाल तुमचं, आणि तर तुम्हाला साधारण 30 to 40% पर्यंतचा प्रॉफिट हा तुम्हाला मिळू शकतो. यावर रोजचा तुम्ही साधारण 8 ते 10 हजाराचा सेल केला, तर साधारण 3 ते 4 हजार रुपयापर्यंतचा प्रॉफिट हा डेली तुम्हाला रिटेल शॉपमध्ये तुमच्या होऊ शकतो. आता तुम्ही होलसेल जर सुरू केलं तर कमीत कमी 20 ते 25% पर्यंतचा हा प्रॉफिट तुम्हाला राहतो. आता हे तुमचे जे प्रॉडक्ट तुम्ही केलेत, जसं मगाशी म्हटलं, रिटेल शॉप किंवा होलसेल थ्रू पण तुम्ही सेल करू शकता, किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसे आहेत, स्विगी आहे, झोमॅटो आहे, याच्या थ्रू तुम्हाला करता येतील. शिवाय आता बरेचसे रेस्टॉरंट्स आहेत, तुम्ही बघितलं असेल, नाशिकमध्ये पण आहेत, बाहेर पण आहेत, 3 स्टार रेस्टॉरंट्स आहेत. त्यांना जे काही स्पेशल प्रॉडक्ट लागतात, जसं डोसा झालं, त्याच्यानंतर पिझ्झा बेस झालं, हॉटडॉगचे बेस, बर्गर बेस, हे सुद्धा त्यांच्याशी तुम्ही भेटून टायप करून हे तुम्ही करू शकता. कॅफेजमध्ये ह्या रिक्वायरमेंट बऱ्यापैकी असतात. त्याच्यानंतर गार्लिक ब्रेड आहे, गार्लिक लोफ आहे. याच्यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारे सेल बेकरी प्रॉडक्ट्सचा मिळू शकतो. फक्त एक जाऊन तुम्हाला प्रॉडक्टची क्वालिटी त्यांना दाखवावी लागेल, प्रॉडक्ट त्यांच्याकडून अप्रूव्ह करून घ्यावा लागेल, थोडा फॉलोअप घ्यावा लागेल, तर हे नक्की होतं. शिवाय फूड ॲप्स जे आता सध्या आहेत बऱ्यापैकी, ते झोमॅटोमध्ये तुम्हाला त्यांना एक ठराविक पर्सेंटेज तुम्ही जर करून दिलं, तर बाकीच्या गोष्टी ते ऑटोमॅटिक त्यांची सिस्टीम काम करत असते. तुम्हाला फक्त जागेवर प्रॉडक्ट त्यांचा माणूस आल्यावर त्याच्याकडे द्यायचं आहे, बाकी पोहोचवण्याचं काम सगळं तो करत असतो. शिवाय काही ट्रेड फेअर सुद्धा तुमच्या सिटीमध्ये लागत असतात. तिथे तुमचा तुम्ही एखादा बेकरी स्टॉल व्यवस्थित प्रॉपर सेटअप केला, आणि तिथे कस्टमरला ऑटोमॅटिक व्हिजिट करणारे कस्टमर बऱ्यापैकी असतात, तिथे तुम्ही जर तुमचे प्रॉडक्ट सेल केले, तर तुमच्या प्रॉडक्टची विक्री पण होते. शिवाय तुमचा ब्रँड जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नवीन काही इन्क्वायरीज असतील सेल्सच्या, त्या सुद्धा तिथे जनरेट होण्यास मदत होते, जे ट्रेड फेअर आपल्या याच्यात लागतात. ओके, इथे आपण संपलेलं आहे आपला सेमिनार. क्वेश्चन आन्सर सेशन आपण घेऊया. कोणाची काही क्वेश्चन्स असतील तर. येस येस, थँक्यू सर फॉर वंडरफुल गायडन्स. अँड बेसिकली आपल्याला एक सरांनी एक ओव्हरऑल बेकरी इंडस्ट्री बद्दल आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आज गायडन्स केलेला आहे. काय असतं या इंडस्ट्रीमध्ये, काय काय प्रोडक्ट्स असतात किंवा टेक्निकॅलिटीज असतात, कसं मार्केटिंग करायचं, डिस्ट्रीब्युशन करायचं. अँड आता आपण रिमेनिंग जो टाइम आहे तो आपण Q&A साठी ठेवूयात. सो ज्यांना जे काही क्वेश्चन्स आहेत, तुम्ही सारे क्वेश्चन्स वन बाय वन तुमची चॅट बॉक्स वरती टाका, आम्ही तुमचे सारे क्वेश्चन्स कव्हर करूयात. सो याच्यावर आमचं एक या अपकमिंग या विकेंडला एक 2 डेजचा इंडस्ट्रियल बेकरी वर्कशॉप होत आहे बेकरी प्रोडक्ट्सचा. सो याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये सरांची जी बेकरी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन तुम्हाला प्रॅक्टिकल गायडन्स मिळणार आहे, हँड्स ऑन प्रॅक्टिकल मिळणार आहे. आणि तुम्हाला हे सगळे सेशन, सगळे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स करणार की याच्यामध्ये प्रोडक्टची रेसिपी काय आहे, प्रोसेस काय आहे, मशिनरी काय आहे, सेटअप कसा असला पाहिजे,
हे सगळ्या याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि त्याच्यामध्ये काही थिअरॉटिकल प्रेझेंटेशन्स पण असणार आहे. सो असा युनिक प्रोग्राम आम्ही डिझाईन केलेला आहे आणि याचा खूप फायदा झालेला आहे. आमची जी प्रिव्हियस बॅच होती तर त्याच्या पार्टिसिपंट्सना खूप चांगला याचा फायदा आलेला आहे. त्यांनी काही पार्टिसिपंट्स असे होते की ज्यांची एक्झिस्टिंग बेकरी होती, बट त्यांना नवीन प्रोडक्ट्स मिळत नव्हते, त्यांना कसं वाढवायचं याचं नॉलेज नव्हतं, तर त्यांना ते करता आलं. आमचे काही गुजरातचे पार्टिसिपंट होते, त्यांनी स्वतःची एक बेकरी सुद्धा या प्रोग्राम थ्रू इमिडिएटली चालू केली. सो हा एक आम्ही युनिक प्रोग्राम घेऊन पुन्हा याची न्यू बॅच आम्ही लॉन्च करतोय आणि सर त्यांच्या स्वतःच्या बेकरीवरती हँड्स ऑन तुम्हाला हे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. सो आपण सगळे प्रोग्राम्स या प्रोग्रामची डिटेल्स घेऊयात. त्याच्या आधी कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर आपण ते क्वेश्चन्स वन बाय वन कव्हर करूयात. सो सगळ्यात आधी फर्स्ट क्वेश्चन असा आहे की सर, या इंडस्ट्रीमध्ये सुरू करण्यासाठी म्हणजे ऍव्हरेज डिस्ट्रीब्युटर किंवा रिटेल मार्जिन कशी असते, हे याचं थोडंसं गाईड करू शकता का? हो. नॉर्मली जे आहे फूड प्रॉडक्टमध्येच आपण म्हणूया स्पेसिफिकली, तर डिस्ट्रीब्युटर मार्जिन हे साधारण 8 to 10% पर्यंत असतं. आणि रिटेलर मार्जिन जे आहे म्हणजे शॉपकीपर्स आपण जे म्हणतो ते साधारण 20 to 25% पर्यंत असतं. ओके. अँड सर, पुढचं आहे की सर, काही असे होम बेकरी असतात, होम बेकर्स असतात, तर ते स्वतः घरून चालू करू शकतात का, घरून बिझनेस करू शकतात का? हो, किंवा नक्कीच. त्यांना बेकरी केक इंडस्ट्रीमध्ये करायचंय तर त्यांना या सगळ्याचा कसा फायदा होऊ शकतो? ओके. तर हे नक्कीच करू शकतात. स्मॉल स्केलवर तुम्हाला बेकरी, मगाशी मी जसं म्हटलं की अतिशय छोट्यातले छोट्या इक्विपमेंट्सने आपण सुद्धा बेकरी स्टार्ट करता येतं. म्हणजे छोटा 65 लिटरचा ओव्हन घेऊन त्यात तुमचे 4 ते 5 केकचे बेक होतात. आणि तुम्ही घरून सुद्धा तुमचं बेकरीचं केकचं स्पेसिफिकली किंवा कुकीज असतील छोट्या प्रमाणात ते तुम्ही नक्की करू शकता. पण कसं होतं, रिटेलर तुम्ही जर त्याच्यासोबतच एक छोटं रिटेल शॉप तुमचं सुरू केलं तर ते तुम्हाला जास्त प्रॉफिटेबल असतं. कारण तुमचं प्रॉडक्ट जेव्हा कोणी घेईल, तो टेस्ट करेल, त्यावेळेसच ते लोकांपर्यंत पोहोचेल. घरून तुम्ही ज्यावेळेस करता ते तुमच्या रिलेशन मधले फोन कॉन्टॅक्ट मधूनच तुम्हाला बिझनेस मिळतो. पण जर तुम्ही छोटं शॉप सुरू केलं तर तुम्हाला सगळं मार्केट ओपन असतं. राईट, राईट. पुढचं आहे की सर, या इंडस्ट्रीमध्ये सुरू करण्यासाठी लोनची गरज असते का? तर कसं लोनची प्रोसेस असते याच्याबद्दल काही गाईड करू शकता? हो. लोन किंवा लोनची गरज सबसिडी वगैरे ते पण जरा गाईड. हो, लोनची गरज याच्यामध्ये तुम्हाला लागू शकते. आणि ती सध्या त्याच्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, PMEGP योजना आहे किंवा अ, मुख्यमंत्री योजना आहे, त्याच्या थ्रू तुम्हाला सबसिडी आणि लोन्स हे मिळू शकतात. साधारण 10 लाखापर्यंतचं जे तुम्ही जर कर्ज घेतलं तर शहरामध्ये तुम्ही जर बेकरी सुरू करताय तर 25% पर्यंत तुम्हाला सबसिडी मिळते. आणि जर तुम्ही रुरल मध्ये सुरू केलं तर 35% पर्यंतची सबसिडी तुम्हाला मिळू शकते. त्याचा गायडन्स सुद्धा उद्योगवर्धिनी थ्रू केला जातो बऱ्यापैकी. राईट. येस. एक सेकंड. पुढचा क्वेश्चन आहे, सर, या इंडस्ट्रीमध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती लागते? तुम्हाला कुठल्या स्केलवर बेकरी सुरू करायची आहे त्याच्यावर ही तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू असते. पण जर समजा एक रिटेल शॉप, 1 ते 2 रिटेल शॉप्स आणि बाकीचं छोटासा सप्लाय तुमच्या एरिया पुरतं सप्लाय असं जर करायचं असेल तर साधारण एक 8 ते 10 लाख रुपयापर्यंत होऊ शकतं. आणि अगदीच होम लेवलवर जर तुम्हाला करायचं असेल तर एक 3 ते 4 लाखापर्यंत करता येतात. ओके, ओके. येस. पुढचा आहे, सर, होम बेकर्सने रेट कसा ठेवायला पाहिजे? होम बेकर्सने रेट कसा ठेवायला पाहिजे म्हणजे प्रॉडक्टचा प्रॉडक्टचा. येस. प्रॉडक्टचा रेट मी जसं मगाशी म्हटलं की कॉस्टिंग तुम्ही, काय होतं की होम बेकर्स आहे ना बाकीच्या गोष्टीची कॉस्टिंग करत नाही. जे रॉ मटेरियलचं कॉस्टिंग करतात आणि मग बाकी त्याला लागणार जे इतर गोष्टी आहेत जसं इलेक्ट्रिसिटी लागते ते स्वतः मेहनत करतात. हे कॉस्टिंग न पकडता ते बऱ्यापैकी कमी किमतीला विकतात.
पण तसं न करता त्यांनी जो मार्केटचा रेट आहे त्याच्यापेक्षा थोडासा म्हणजे अगदी 5 ते 10% कमीने जरी विकलं तरी ते चालू शकतं. पण खूप मार्केटच्या पेक्षा कमी जर विकला, अर्ध्या किमतीत तुम्ही विकला, तर एक लोकांना शंका अशी पण येते की अरे हे प्रॉडक्ट चांगला असेल का, तुम्ही जर भले चांगलं प्रॉडक्ट देताय पण कॉस्ट कमी देतायत, तर ती ही मनात शंका कुठेतरी येते की प्रॉडक्ट चांगलं नसू शकतं. त्यामुळे 5 ते 10% कमीने तुम्ही दिलं, डिस्काउंट मध्ये दिलं तर ठीक आहे. ओके. आणि सर बेकरी आउटलेट पेक्षा प्राइस कमी ठेवायला पाहिजे होम बेकरने का जास्त ठेवायला पाहिजे? बेकरी आउटलेट पेक्षा होम बेकरने थोडी प्राइस कमी ठेवायला हरकत नाही, पण अगदीच खूपच कमी नको ठेवायला. अगदी मी म्हटलं तसं 10 ते 15% तुम्ही मार्केट रेट पेक्षा कमी ठेवू शकता, काय प्रॉब्लेम. ओके. याच्यामध्ये सर लेडीज साठी काही असं स्पेशल योजना असतात किंवा काय त्यांना असं ऍडव्हान्टेज असतो का इंडस्ट्रीसाठी? हो. जर समजा पूर्ण तुमची स्त्रिया जर ती फॅक्टरी तुमची चालवत असेल, तर याच्यामध्ये ॲडिशनल 5% तुम्हाला गव्हर्नमेंट देत असतं. पण त्याच्यामध्ये मिनिमम तुमच्याकडे जे काम करणारी व्यक्ती आहेत, ती एकतर प्रोप्रायटर किंवा जे डायरेक्टर असेल ते लेडीज हवं. आणि दुसरी गोष्ट, जर समजा 10 लोक तुमच्याकडे काम करत असतील तर ॲटलिस्ट 50%च्या वरती तुमच्याकडे लेडीज स्टाफ हा काम करत असावा, किंवा तुम्ही त्यांना रोजगार देताय 50%पेक्षा जास्त लेडीजला तुमच्या ह्याच्यात, ते हे करावं लागतं. त्यावेळेस ॲडिशनल 5% मिळतं. काही इलेक्ट्रिसिटीचे बेनिफिट्स पण आहेत. बऱ्याचशा योजना सध्या गव्हर्नमेंटने आणलेल्या आहेत. जागा तुम्हाला जर घ्यायची असेल नवीन, त्याच्यासाठी पण सबसिडी ही मिळत असते. ओके. पुढचं आहे की सर मार्केटमध्ये कॉम्पिटिशन तर खूप असतंय, तर आपले प्रॉडक्ट कसे डिस्टिंग्विश करू शकतो, आपला स्वतःचा ब्रँड कसं बनवू शकतो? ओके. कॉम्पिटिशन ही आता असं म्हणाल तुम्ही सगळ्याच प्रॉडक्टला आहे. आणि जिथे कॉम्पिटिशन आहे ना तिथेच कस्टमर जास्त आहेत. आता तुम्ही बघाल इथे आमच्याकडे काही पंचवटी एरिया जो आहे, तिथे एक सलग 4 ते 5 बेकरी कंटिन्यू आहेत. पण त्या बेकरीजमध्ये सगळीकडे कस्टमर असतो, म्हणजे जर तुम्हाला एक मार्केट तयार होतं तिथे ज्यावेळेस कॉम्पिटिशन असते त्यावेळेस. आणि दुसरी गोष्ट, कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला ज्यावेळेस राहायचंय किंवा टिकायचंय, तर तुम्ही रेट कॉम्प्रोमाइज करण्यापेक्षा तुमची क्वालिटी इम्प्रूव्ह करणं केव्हाही चांगलं असतं. म्हणजे प्रॉडक्टची क्वालिटी तुम्ही उत्तम दिली, क्वालिटीमध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही केलं, तर कस्टमरने जेव्हा तुमचा एक प्रॉडक्ट तो ज्यावेळेस टेस्ट करेल त्यावेळेस तो नक्कीच तो तुमचा पुढच्या वेळेस घेत असतो. त्यामुळे कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला जर जायचं असेल, कारण रेटची प्राइस तुम्ही जर कमी केली प्रॉडक्टची, तर दुसरा परत अजून थोडी कमी करत असतो. तर या गोष्टीला काही एंड नाहीये. पण कस्टमरने समोरून डिमांड करावी तुमच्या प्रॉडक्टची, अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस कराल, म्हणजे चांगलं पॅकेजिंग कराल, चांगली टेस्ट द्याल, प्रेझेंटेशन तुमचं ज्यावेळेस चांगलं असेल, तर नक्कीच कॉम्पिटिशनवर मात तुम्हाला करता येईल. येस. पुढचा क्वेश्चन आहे की सर पावाचा सपोज फक्त पावचा आपण विक्री चालू केली पाहिजे का, त्याच्याबद्दल काय थॉट आहे, त्याला काय रॉ मटेरियल किंवा इक्विपमेंट लागतं? फक्त पाव जर सुरू करायचे असतील तर मुख्य म्हणजे त्याला क्वांटिटी गरजेची आहे. पावाचा बिझनेस हा थोडासा ट्रिकी बिझनेस आहे. कारण पाव सगळीकडे खाल्ले जातात. वडापाव आहे, मिसळ आहे, बऱ्याचशा ठिकाणी पावाचा वापर होतो. पावभाजी आहे, दाबेली आहे. पण फक्त नुसतं पावाचं सप्लाय जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठीचे जे काही जे ओव्हन आहे, ते मी म्हटलं की ट्रॅडिशनल लाकडी भट्टी आहे, त्याच्यावर ती तुमच्याकडे पाहिजे. आणि मिनिमम कमीत कमी असं समजा की तुम्ही एक 10 गोण्यांचे पाव तरी रोज बनले पाहिजे. त्यावेळेस ते पावाचं प्रोडक्शन तयार करणं तुम्हाला परवडतं, स्पेसिफिकली फक्त पाव. आणि इक्विपमेंट्स तुम्ही म्हणाल तर त्याच्यासाठी बेसिकली एक ओव्हन, ट्रे, त्याच्यानंतर एक प्लॅनेटरी किंवा छोटा साधा एक मिक्सर येतो, तो पण असला तरी ते पावाचं प्रोडक्शन सुरू करता येतं. येस. आपण अजूनही खूप लोकांचे बरेच क्वेश्चन्स आहे डेफिनेटली, म्हणजे क्वेश्चन्स वरून एक क्युरियोसिटी आहे ऑडियन्स मध्ये, आणि खूप या इंडस्ट्री बद्दल नॉलेजची कमी आहे हे दिसून येत आहे. सो आपण सगळे क्वेश्चन्स अजून रिमेनिंग कव्हर करूयात. बऱ्याच लोकांनी कोर्स बद्दल प्रश्न विचारले. मी क्विकली कोर्स काय होणार आहे, काय काय प्रोडक्ट्स कव्हर करणार आहे, काय काय रेसिपीज आहे, या सगळ्यांची माहिती देतो, आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा रिमेनिंग तुमचे सगळे क्वेश्चन्स आपण कव्हर करूयात. ऑलरेडी बरेच क्वेश्चन्स पेंडिंग आहे माझ्याकडे, ते आपण सगळे क्वेश्चन नक्कीच आपण पूर्ण कव्हर करूयात. सो हा जो आमचा वर्कशॉप आहे, इंडस्ट्रियल बेकरी सेटअप वर्कशॉप,
हा नवीन याची जी बॅच आहे, जो 2 डेजचा प्रोग्राम आहे आणि या सॅटर्डे संडेला होतोय 15 आणि 16 जून मध्ये, आणि 2 फुल डेज हा प्रोग्राम असेल. आणि याची फीज आहे 5400. हा ऑफलाईन पूर्ण होणार आहे नाशिकमध्ये. आपण ऍक्च्युअल मध्ये सरांच्या सेटअप वरती हे बघूयात. हे अशा प्रकारे ऍक्च्युअल मध्ये हे सगळे प्रॅक्टिकल ट्रेनिंग झालेलं आहे. सो हा पूर्ण प्रॅक्टिकल ट्रेनिंग होणार आहे. आपल्याला सगळे प्रोडक्टचे रेसिपीज, त्यांची प्रोसेस, मशिनरी हे हँड्स ऑन करायला भेटणार आहे. आणि याच्यावरती आपल्याला प्रेझेंटेशन सुद्धा मिळणार आहे. सो त्याच्यामध्ये बेकरी युनिटचे सेटअप कॉस्ट, कॉस्टिंग कशी काढायची, त्याच्यानंतर मार्केटिंग कसं करायचं, मार्केट साईज कसं बनायचं, या सगळ्या विषयावरती आपल्याला डिटेलमध्ये गायडन्स करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लोनच्या काय एस्पेक्ट्स आहे, ऑपरेशनल कसे खर्च असतात, ते पण गायडन्स करणार आहे. प्रॉफिटेबल आपण युनिट कसं चालू करायला पाहिजे पहिल्या वर्षापासून. सरांचं युनिट हा पहिल्या वर्षापासून प्रॉफिटेबल आहे. आणि सर स्वतः आज त्यांनी एका युनिटवरून आज त्यांनी 3 युनिट म्हणजे 3 रिटेल आउटलेट आणि एक मोठी फॅक्टरीचा सेटअप सरांनी केलेला आहे. सो आपण बेकरी बिझनेस हा पहिल्या वर्षापासून सुद्धा प्रॉफिटेबल करू शकतो, जर का त्याला चांगले प्रोडक्ट, रेसिपी, स्ट्रॅटेजी आपण वापरली तर. तर हे सगळं गायडन्स तुम्हाला प्रॅक्टिकल या कोर्समध्ये मिळणार आहे 2 दिवसाच्या फुल डे मध्ये. सो आपण एक जस्ट सिलेबस काय आहे हे आपण समजून घ्या. सो डे 1ला शनिवारी सकाळी आपण मॉर्निंगला प्रोडक्ट याचं मार्केट सिनारिओ समजून घेऊयात. याच्यामध्ये बेकरीची हिस्ट्री काय आहे, नवीन टाईपच्या बेकरीच्या काय कॉन्सेप्ट आहे, जुन्या बेकरीच्या काय कॉन्सेप्ट आहे, याच्यामध्ये काय काय कॅटेगरी आहे प्रोडक्ट्सच्या, ते समजून घेऊयात. रॉ मटेरियलचं सिलेक्शन कसं करायचं, त्याचं प्रोसेस कॅल्क्युलेशन करायचे, हे आपण समजून घेऊयात. त्याच्यानंतर सगळ्यात हाय सेलिंग प्रोडक्ट्स कुठले आहेत, मोस्ट हाय सेलिंग प्रोडक्ट्स, डिमांड प्रोडक्ट्स काय काय ते आपण समजून घेऊयात. मग याच्यामध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज काय, आता काही जणांना होम स्केलवरती करायचं आहे, काही जणांना इंडस्ट्रीयल स्केलवर करायचं आहे, काही जणांना रिटेल प्लस इंडस्ट्री या फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. कारण सपोज फ्रंटला तुमचं शॉप आहे आणि त्याच्याच मागे जर का तुम्हाला बेकरी बनवायची, तर त्या फॉर्मॅटमध्ये पण कसं करू शकतो आपण, रिटेल होलसेल मध्ये करू शकतो का. आता हे सगळे विषय आपण या या कोर्समध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हँड्स ऑन प्रॅक्टिकल होणार आहे. मग आपण हे जे प्रोडक्ट्स आहेत, पाव, ब्रेड, ब्रेड मध्ये पण सँडविच ब्रेड वेगळा, व्हीट ब्रेड वेगळा, मिल्क ब्रेड वेगळा, खारी मध्ये पण 3-4 फॉर्मॅट्स आहेत. हे सगळे प्रोडक्ट्स आपण त्यांची रेसिपी, प्रोसेस, मशिनरी, कॉस्टिंग आणि हँड्स ऑन प्रॅक्टिकल, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये मशिनरी मध्ये हे सगळे प्रोडक्ट्स कसे बनतात, हे तुम्हाला हँड्स ऑन प्रॅक्टिकल तुम्हाला करायला मिळणार आहे तुमच्या हाताने. सो हे आपण सरांच्या युनिट वरती आपण एक्सपिरियन्स करणार आहे. ड्राय आणि फ्लेवर्ड प्रोडक्ट्स काय, क्रीम रोल, कुकीज आणि नान कटाई, हे प्रोडक्ट्स आपण डिटेलमध्ये समजणार आहे. त्याच्यानंतर सेकंड डे ला आपण जे बाकीचे रिमेनिंग प्रोडक्ट्स आहे, कुकीज, मफिन्स, डोनट, केक आणि सेवरी प्रोडक्ट्स जे असतात, म्हणजे जे बर्गर आहे, पिझ्झा बेस आहे, हॉटडॉग आहे, यांचा पण हँड्स ऑन प्रॅक्टिकल आपण या या पूर्ण वर्कशॉपमध्ये समजणार आहे. सो बेकरी इंडस्ट्रीचे जे टॉप प्रोडक्ट्स आहे ते सगळ्यांचं आपण हँड्स ऑन प्रॅक्टिकल मशिनरीमध्ये सेटअप करून आपण हे समजणार आहोत. आणि एक इंडस्ट्रियल रेसिपी काय आहे हे आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर जे नेक्स्ट डेला जे ऍक्च्युअल मध्ये पुन्हा त्याच्यानंतर हँड्स ऑन प्रॅक्टिकल झाल्यावर पुन्हा थेअरी सेशन्स असेल, प्रेझेंटेशन्स असेल. मग त्याच्यामध्ये एक स्वतःची बेकरी कशी चालू करायची, बेकरीचा लेआउट कसा असला पाहिजे, इक्विपमेंटचा सेटअप कसा असला पाहिजे, काय काय इक्विपमेंट तुम्ही रिपीट मध्ये युज करू शकता ते समजतो. त्याच्यानंतर ऑपरेशनल कॉस्ट असते, मेंटेनन्स कॉस्ट असते, ते आपण समजून घेऊया. मशीन कुठल्या घ्यायच्या, क्वालिटी कशी चेक करायची, प्रोडक्टची पॅकेजिंग कशी करायची, ब्रँडिंग कशी करायची, हे गोष्टी सुद्धा आपण समजणार आहे. फूड सेफ्टी खूप याच्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर रेग्युलेटरी कम्प्लायन्सेस आहे, बेकरी हायजीन इम्पॉर्टंट आहे, ते सुद्धा आपण याच्यामध्ये समजणार आहोत. त्याच से हे करणार आहोत. त्याच्यानंतर वेंडर सिलेक्शन, कारण तुम्हाला रेग्युलर कन्सिस्टंटली तो मटेरियल कन्सिस्टंट आला पाहिजे, हे आपण समजणार आहोत. लँड सिलेक्शन कसं करायचं, त्याच्यानंतर स्टाफ कसा आपण ट्रेन करायचा, त्याच्यानंतर फायनान्शियल ऍस्पेक्ट्स काय काय आहे, म्हणजे मग प्रोडक्ट कॉस्टिंग कशी काढायची आणि प्रॉफिट मार्जिन्स कसे काढायचे. मग ते तुम्ही लार्ज स्केलला करा किंवा छोट्या स्केलला करा, तर त्याचे काय फॉर्म्युलेज ते आपण समजून घेऊयात. त्याच्यानंतर प्रोडक्टचं स्टोरेज कसं करायचं, प्रोडक्ट मार्केटिंग कसं करायचं, आणि सेल्स स्ट्रॅटेजीज आपण समजून घेऊयात. आणि बिझनेस ग्रोथ आणि एक्सपान्शन, कारण एक्सपान्शन तुम्हाला कसं करायचं, मल्टिपल स्टोअर्स मध्ये कसं वाढवायचं, तुमच्या एक्झिस्टिंग प्रोडक्ट्सचा व्हॉल्यूम कसा वाढवायचा, हे सगळं आपण याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये या 2 डेज वर्कशॉपमध्ये गायडन्स करणार आहे. आपल्याला तुषार सर पूर्ण या वर्कशॉपमध्ये पूर्ण गायडन्स करणार आहे. सरांचा 25 वर्षाचा अनुभव आहे
आणि सर मोठ्या मोठ्या बेकर्स मध्ये सरांनी त्यांचं एक्सपान्शन केलेलं आहे आणि आता स्वतःचं युनिट त्यांनी खूप चांगल्या प्रकारे एक्सपान्शन केलं. जे नाशिकमध्ये आहे त्यांना मास्टर बेकर हे नाव माहिती असेल आणि खूप चांगल्या प्रकारे या प्रोडक्ट्सचं सरांचं एक्सपान्शन होत आहे. सो सर त्यांचा वेळ काढून स्पेसिफिकली या वीकेंडसाठी आपल्याला ऍक्च्युअल गायडन्स करणार आहे आणि त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये हे पूर्ण आपल्याला गायडन्स मिळणार आहे. सो ही खूप युनिक अपॉर्च्युनिटी आहे नाशिककरांसाठी आणि जे पण लोक नाशिकमध्ये येऊन हा वर्कशॉप अटेंड करू शकतात तर तुम्हाला खूप युनिक अपॉर्च्युनिटी आम्ही देतोय. आणि या कोर्स नंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे, तुम्हाला सगळ्या रेसिपीज मिळणार आहे, नोट्स मिळणार आहे आणि तुम्हाला एक ओव्हरऑल सगळे 10 प्रोडक्ट्स बेकरी प्रोडक्ट्स बद्दल आपण गायडन्स करणार आहे. तुम्हाला कोर्स सर्टिफिकेट मिळेल ज्याच्यानं तुम्हाला उद्या जर का युनिट टाकायचं आहे, लोन मिळवायचं आहे, हे सुद्धा याच्यामध्ये आपण गायडन्स करणार आहे. खूप लोकांनी आमचे युनिट चालू केले हे बघा, तुम्ही इथे स्क्रीनशॉट बघू शकता. 30 मार्च आताच आमच्या मॅडम आहे गीता ठाकूर ज्यांनी कोर्स केला होता, त्यांनी आज खूप चांगला बेकरी युनिट केलेला आहे. स्वामी बेकर्स आहे. काही लोकांनी आमचे रेसिपीज बनवलेले आहेत. तर हे सगळे आमच्या हे पार्टिसिपंटच्या स्टोरीज आहे. आपण एक फीडबॅक व्हिडिओ पण ऐकूयात. त्याच्यानंतर आपण रिमेनिंग क्वेश्चन्स पुन्हा सगळे कव्हर करूयात. तर या गीता ठाकूर मॅडम आहे ज्यांनी मेरा नाम गीता अजीत ठाकुर है। आता स्वतःचं युनिट मैं भरूच गुजरात में रहती हूँ। करंटली मैं जैसे हाउस वाइफ हूँ और मैं घर से केक ये सब पेस्ट्री केक डोनट्स ये सब बनाती हूँ। ओके, मुझे बेकरी में इंटरेस्ट इसलिए क्योंकि केक्स कुकिंग ये सब में मतलब हॉबी है मेरा, तो ये सब बनाना अच्छा लगता है मुझे। और फ्यूचर ऐसे कुछ प्लान्स है कि कुछ करना है हमको, कि जैसे जैसे केक बनाती है जैसे ऑर्डर आने लगे तब लगाती नहीं अभी बेकरी। मैंने एक बार यूट्यूब देखा तो ऐसे ही सर्च कर रही थी केक्स का, ये तो यूट्यूब वर्धिनी का आया था और वो सर्च करते करते देखा सबके लाइक्स पढ़ते गई कि कोर्स अच्छे है ये है, तो मैंने कांटेक्ट किया और ये इसमें कोर्स करना है। जैसे कि मुझे तुषार भड़ाके सर ने बताया कि जैसे ये मशीन से ये होता है और खारी कैसे बनती है, पफ्स कैसे बनते हैं, डोनट्स कैसे बनते हैं, इतना नॉलेज नहीं था। उसमें क्या क्या डालते हैं वो भी नॉलेज नहीं था। सर ने बहुत अच्छे तरीके से सिखाया, बहुत अच्छे। मुझे सिर्फ केक डोनट्स और छोटे मोटे बस इतना ही, ज़्यादा कुछ भी नहीं। खारी पफ कुकीज पाव लादी पाव ब्रेड्स, जैसे पहले पता था ईस्ट ही डालते हैं, तो ये नहीं पता था कि वो कैल्शियम पाउडर डालना है या इम्प्रूवर डालना है, ये सब सर ने इतने अच्छे तरीके से। इसके पहले कभी पता नहीं था कि मतलब कॉस्टिंग कैसे निकालना है क्या निकालना है, सर ने बहुत अच्छे तरीके से सिखाया। बहुत ही बड़ा है मेरा कॉन्फिडेंस ये कोर्स करके, तो आगे जाके मैं अपना खुद की बेकरी चालू करना चाहूँगी। हाँ, ये कोर्स मैं जरूर किसी को बताना चाहूंगी। गीता ठाकुर मैम जिन्होंने ये वर्कशॉप किया था कुछ महीनों पहले एंड आज उन्होंने एक अपना खुद का यूनिट डाला है उनका। अभी रिसेंटली 20 अप्रैल को उन्होंने हमें ये मैसेज किया था। उनका 9 अप्रैल को उन्होंने अपना खुद का बेकरी स्टार्ट किया है एंड ये उनके फोटोज है। सो ये बहुत प्राउड मोमेंट था हमारे लिए कि एक वर्कशॉप कितना इंपॉर्टेंट हो सकता है, कितना आपके लाइफ में बेनिफिट ला सकता है, आपका कॉन्फिडेंस बूस्ट हो सकता है एंड डेफिनेटली आप अपना खुद का शुरू कर सकते हो। तो ये गीता मैम है, ऐसे बहुत सारे पार्टिसिपेंट्स हैं, आप इनका देखिए। आकाश जन, इनका भी आप वीडियो देख सकते हो। ये एग्जिस्टिंग बेकरी इनका है बट उनको कैसे स्केल अप करना है वो स्टकअप हो गए थे। आज आज उनका इंडस्ट्री भी बहुत अच्छी तरीके से उनका बेकरी का बढ़ा है। तो इस तरीके से ये वर्कशॉप का फायदा होता है, आपको प्रैक्टिकल नॉलेज मिलेगा एंड आपको हैंड्स ऑन प्रैक्टिकल भी आपको कर सकते हो, आप देख सकते हो। तो ये पूरा 2 डेज का ये प्रोग्राम है। इसका फीस है 5400 एंड और एक इम्पोर्टेंट चीज, बेसिकली इस वर्कशॉप में हैंड्स ऑन प्रैक्टिकल और ये सब चीजें है, तो हम लिमिटेड सीट्स ही लेते हैं ये वर्कशॉप में। तो आप बेसिकली आपको कम से कम आप इवनिंग में आप जल्दी से जल्दी रजिस्टर कीजिए सो दैट आपके सीट्स हम रिजर्व कर पाए। ये 2 डेज में हम आपका इस कॉस्ट में आपका लंच इंक्लूडेड है एंड बेसिकली अगर इवनिंग का टी इंक्लूडेड है, आपको ये पूरा हैंड्स ऑन ट्रेनिंग है एंड ये 2 डेज ऑफलाइन होगा ये पूरा प्रोग्राम। तो अभी हम रिमेनिंग क्वेश्चंस लेते हैं। ये 2 डेज वर्कशॉप है, ये सैटरडे एंड संडे, ये 2 डेज में ये पूरा प्रोग्राम होने वाला है।
अभी हम रिमेनिंग कुछ क्वेश्चंस लेते हैं, और भी क्वेश्चंस है। सर नेक्स्ट क्वेश्चन है कि सर होम बेकर्स को भी लाइसेंस कंपलसरी है? हाँ, इसमें कैसा है, अगर कोई भी चीज़ आप मैन्युफैक्चर कर रहे हो और वो मार्केट में सेल कर रहे हो तो लाइसेंस जरूरी है। एफएसएसआई ने उसके कुछ टाइप्स है लाइसेंस के, कुछ एक सिर्फ रजिस्ट्रेशन भी आपने किया तो भी चलता है। मतलब अगर आपका टर्नओवर साल में 11 लाख से कम है तो आप उसका रजिस्ट्रेशन कर सकते हो। उसकी फीस भी नॉमिनल है, साल की 100 रुपीज़ है। इतने इसमें आप रजिस्ट्रेशन होम बेकर्स कर सकते हैं। उसमें बाकी कोई उनको जो रिटर्न भरना है वगैरह कुछ करना है कुछ भी नहीं है, सिर्फ आपको उनको इन्फॉर्म करना है कि मैं बेकरी बिजनेस कर रही हूँ स्मॉल स्केल पे। दैट्स इट। राइट। अगला क्वेश्चन है कि सर मतलब बेकरी ऑलरेडी है बट लेबर का कुछ इशू आता है तो कैसे हैंडल करते हो आप? लेबर का इशू आता है, लेकिन अगर मैंने जैसे कहा कि आप एक स्किल लेबर उनके भरोसे पे रहोगे तो काम नहीं होता है। आपको आपसे जो लेडीज है या तो कोई नए बच्चे हैं उनको सिखाते रहना है। बहुत सी जानकारी उनको जैसे जैसे मालूमात होती है तो नॉर्मली एक साल में ऐसा हो जाता है कि वो लेडीज या तो जो हेल्पर आपने लिया है वो ट्रेन हो जाता है, तो फिर लेबर का इशू इतना आता नहीं है। उतना आपको थोड़ा सा ये देखना पड़ेगा कि जो आपका जो स्किल पर्सन है उसको थोड़ा सा ये करके जो हेल्पर को सिखाना जरूरी है। वो कंटिन्यूअसली प्रोसेस है, अगर वो एक आदमी सीखता है दूसरे आदमी को आप थोड़ा चांस दीजिए। वो आपको खुद थोड़ा सा इन्वॉल्व होके वो चीज करनी पड़ेगी, तभी वो इशू नहीं आता फिर। ओके। अगला है कि सर ये सर कोई अगर स्पेशल पिज्जा और ऐसे कुछ प्रोडक्ट्स बनाने हैं, पिज्जा ऐसे रेडीमेड पिज्जा आते हैं क्या अभी बेकरी में? रेडीमेड पिज्जा? पिज्जा ऐसा पैकेज्ड पिज्जा ऐसे कुछ प्रोडक्ट्स आते हैं अभी मार्केट में? हाँ आते हैं ना, बहुत से लोग अभी दे रहे हैं उसका। शेल्फ लाइफ भी अच्छा है, मतलब वो, लेकिन पूरा फ्रोजन पिज्जा उसको करना जरूरी है। प्रोडक्ट ओके। वैसे आ रहे हैं मार्केट में। ओके। एंड हम इसमें पिज्जा बेस समझ लेंगे इसमें, राइट? हाँ। पिज्जा बेस हम समझ पाएंगे इसमें? हाँ पिज्जा पिज्जा, बेस कैसे? पिज्जा बेस आ जाएगा उसमें। राइट राइट ओके। कुछ क्वेश्चंस बहुत स्पेसिफिक है, जिसका गाइडेंस हम आपको कोर्स में ही बताएंगे। जैसे कि जो मशीन का प्राइस कितना है, 24 ट्रेस का, 42 ट्रेस का, वो हम गाइडेंस आपको कोर्स में अच्छे से कर पाएंगे। आपको रॉ मटेरियल कहाँ से लेना है, मशीनरी मैन्युफैक्चरर कौन है, वो सारी चीजें हम आपको कोर्स में डिटेल में गाइडेंस कर पाएंगे, क्योंकि आपको कौन सा प्रोडक्ट सिलेक्ट करना है, आपको उस हिसाब से आपको क्या स्केल पे करना है, कितने वॉल्यूम पे करना है, ये सारी चीजों का गाइडेंस हम आपको कोर्स में डिटेल में कर पाएंगे। एग्जैक्टली आपको क्या स्केल पे बिजनेस करना है उसके ऊपर वो सब डिपेंड रहेगा। और सेकंड थिंग इसमें एक चीज रहेगी, वो जो प्रोडक्ट अगर कोई बेकर अभी बना रहा है बेकर प्रोडक्ट, लेकिन उसको सेल करने हैं मार्केट में, तो उसको जो लेबलिंग जरूरी है तो उसके बारे में भी हम लोग पूरा गाइडेंस करेंगे। वो लेबल पे एज पर एफएसएसआई, एज पर वेट्स एंड मेजर क्या क्या इंफॉर्मेशन जरूरी है, वो हम लोग सब उसमें ये कोर्स में आपको गाइड करेंगे डिटेल्स। सर इसमें है कि सर मार्केटिंग कैसे करते हैं, इसमें एक क्वेश्चन। किसका? मतलब मैं नहीं सॉरी, एक क्वेश्चन ऐसा है कि सर घर पे मतलब फ्रंट में क्वेश्चन, हाँ डायबिटीज लोगों के लिए कोई बिस्किट बना सकते हैं क्या आप, और इसमें क्या डूज एंड डोंट्स है? वो बना सकते हैं, आप जब कोर्स ज्वाइन करेंगे तो उसके बारे में हम लोग डिटेल बात कर सकते हैं। जैसे ओके। मैंने बताया कि शुगर के अलावा कुछ प्रोडक्ट उसमें यूज किया तो वो डायबिटीज के लिए यूज कर सकते हैं। शुगर ओके। सब्स्टिट्यूट डाल के बिस्किट बन सकता है। राइट राइट ओके। अगला क्वेश्चन है कि सर आगे फ्रंट में रिटेल और बैक में यूनिट डालना, ऐसा मॉडल चलेगा क्या? हाँ बिल्कुल चलेगा, वैसे मॉडल चलेगा तो उसमें प्रॉफिटेबिलिटी ज़्यादा रहती है, क्योंकि अगर आप को ट्रांसपोर्टेशन आपका सेव हो जाता है पूरा। किसी रिटेलर को कमीशन आपको देना नहीं है, डिस्ट्रीब्यूटर को कमीशन देना नहीं है। जैसे मैंने कहा कि डिस्ट्रीब्यूटर के 10%, रिटेलर के 25% और ट्रांसपोर्ट 10%, ऐसे करेंगे तो कैलकुलेशन 45%
ऑलमोस्ट आपका वहाँ पे सेविंग हो जाता है, और आपका 25% ऐसे करेंगे तो 60% तक प्रॉफिट आपको वो मिल सकता है उस प्रोडक्ट ये मॉडल में। राईट. आणि काही लोकांना अकोमोडेशनच्या फॅसिलिटीज जर का पाहिजे असेल तर त्या एक्स्ट्रा चार्जेस आम्ही त्याच्यासाठी त्याचे असतील. बट आम्ही तुम्हाला अकोमोडेशनच्या फॅसिलिटीज पण प्रोव्हाइड करून देऊ शकतो. आणि शेअर्ड अकोमोडेशन मध्ये, कारण आमच्याकडे बरेच जण आहे की जे बाहेरून येतात, सो शेअर्ड अकोमोडेशन मध्ये सो दॅट तुम्हाला ती कॉस्ट पण कमी लागेल. जे लोक बाहेरून येत आहे, काही लोक, मला आता मेसेज आलाय की आम्हाला गुजरात वरून यायचं आहे, काही लोक युपी वरून येणार आहेत. सो शेअर्ड अकोमोडेशन जर का तुम्हाला असेल तर आम्ही तुम्हाला त्या फॅसिलिटी पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ शकतो. बट या कोर्समध्ये 5400 मध्ये 2 फुल डेज आणि पूर्ण वर्कशॉप, हँड्स ऑन प्रॅक्टिकल आणि लंच या गोष्टी आम्ही या फीज मध्ये इन्क्लुडेड आहे. रिमेनिंग काही क्वेश्चन आहे? 1-2 मिनिटं. काही रिमेनिंग क्वेश्चन असेल, कोणाला अजूनही क्वेश्चन असेल तर तुम्ही हँड रेज करू शकतात. ही बॅच जी आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, ही या विकेंडला होणार आहे, सॅटर्डे संडेला. आणि याची जी फीज आहे 5400 आहे. तुम्हाला डिरेक्टली ऑनलाईन ऍडमिशन करायचं आहे, ऑनलाईन तुम्ही पेमेंट करू शकतात. आणि हा 2 फुल डेज हा पूर्ण प्रोग्राम होणार आहे. नेक्स्ट बॅच याच्यामध्ये आता मुश्किल आहे. आम्ही ही बॅच आम्ही दर 6 महिन्यांनी आम्ही ऑर्गनाईज करतो. सो नेक्स्ट बॅच याच्यामध्ये आता तरी तुम्हाला डेट नाही सांगू शकत. एव्हरी 6 मंथ्स असते, कारण सरांचा शेड्यूल खूप बिझी असतो. बट त्यांची आणि स्वतःची बेकरी असते, सो हे बेकरी पूर्ण सरांची असते, त्याच्यामुळे शेड्यूल भेटणं थोडंसं डिफिकल्ट असतं. तो आम्ही एव्हरी 6 मंथ्स मध्ये एक बॅच करतो. सो आता या विकेंडला तुम्हाला चान्स आहे. आम्ही तुम्हाला सजेस्ट करू की तुम्हाला जेन्युनली बिझनेस करायचा असेल बेकरीमध्ये तर काहीतरी तुम्ही ऍडजस्ट करा. बट फिगर आउट करा आणि वर्कआउट करा या प्रोग्रामसाठी, की आम्ही तुम्हाला अश्युरन्स देतो की तुम्हाला हा खूप फायदेशीर ठरेल. खूप तुमचा बिझनेस चालू करण्याचा जो तुम्ही जिथे किंवा तुम्ही ऑलरेडी करत असाल तर तुम्हाला हा इमिडिएटली नेक्स्ट स्टेजला तुम्हाला हा प्रोग्राम घेऊन जाईल. हा पूर्ण ऑफलाईन प्रोग्राम आहे, याच्यामध्ये ऑनलाईन रेकॉर्डिंग नाही होणार आहे, याचं रेकॉर्डिंग नाही होणार आहे, पण आम्ही तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करून देऊ शकतो या प्रोग्रामचा. याचं टायमिंग मॉर्निंग टू इव्हिनिंग आहे, 10 to 6:30 7 पर्यंत हा पूर्ण प्रोग्राम आहे. 2 फुल डेज असा हा पूर्ण सॅटर्डे संडेला हा पूर्ण प्रोग्राम होणार आहे. याच्यामध्ये काही लोकांना जसं तुम्ही विचारताय राहण्याची सोय आहे का, तर तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करून देऊ शकतो. त्याची काय ऍडिशनल कॉस्ट तुम्हाला लागेल ते आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट तुम्हाला हे देऊ शकतो त्याच्यामध्ये. ओके. अजून कोणाला काही क्वेश्चन आहे तुम्ही हँड रेज करू शकतात, तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. या कोर्सची फी तुम्हाला पुन्हा मी एकदा सांगतो, 5400 ₹5400 या प्रोग्रामची फीज आहे. ओके. अँड अजून काय क्वेश्चन आहे? लोकेशन, हा, सो लोकेशन हे नाशिकमध्ये आहे. थिअरी सेशन्स हे उद्योगवर्धींच्या ऑफिसमध्ये होतील आणि जे प्रॅक्टिकल सेशन्स आहे ते सरांच्या इंडस्ट्रियल बेकरीमध्ये असेल. सरांची बेकरी नाशिकमध्ये पंचवटी साईडला आहे. सो तिकडे हे सगळे प्रॅक्टिकल सेशन्स जे आहेत ते सगळे सरांच्या बेकरी सेटअप मध्ये होणार आहे. हा प्रोग्राम पूर्ण नाशिकमध्ये होणार आहे. दुसरे लोकेशन्स आम्ही आता आयडेंटिफाय नाही केलेले आहे, कारण कुठल्याही बेकरीचा परमिशन भेटणं, त्या बेकरीमध्ये तुम्हाला हँड्स ऑन प्रॅक्टिकल करणं, या परमिशन्स खूप खूप कमी लोक अलाउ करतात. तुम्ही पर्सनली जर तुम्ही सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुम्हाला कुठल्याही बेकरी इंडस्ट्रीला व्हिजिट करणं, इंटेरियर मध्ये दाखवणं, हे खूप कमी लोक अलाउ करतात किंवा नेग्लिजिबल लोक अलाउ करतात. कारण त्यांच्या रेसिपीज असतात, SOPs असतात आणि त्यांचं हायजीन काय लेवलला मेंटेन आहे त्याच्यानुसार लोक अलाउ पण नाही करत. सो तुम्हाला हा युनिक वर्कशॉप आहे, जे नाशिकमध्ये हा तुम्हाला प्रॅक्टिकली हे बेकरी वर्कशॉप बेकरी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला अटेंड करायला मिळेल. ओके. अजून कोणाला क्वेश्चन आहे? तुम्हाला पेमेंट लिंक मी वेबसाईटची दिलेली आहे, तिकडे जाऊनच तुम्हाला डिरेक्टली या वेबसाईट वरती जाऊन पेमेंट करायचं आहे. अजून क्वेश्चन्स, कोणाला काही क्वेश्चन आहे? ज्यांना रेसिडेन्शियल फॅसिलिटी पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आम्ही जे म्हणजे तुम्हाला आम्ही काही सजेस्ट करूयात काही लोकेशन आणि त्यांचे काय चार्जेस लागेल ते आम्ही तुम्हाला करूयात. बट तुम्ही इन ऍडव्हान्स तुम्ही सगळे तुमचं ऍडमिशन कन्फर्म तुम्हाला करावं लागेल. हा, आणि याच्यासाठी तुम्हाला थर्सडे पर्यंत
हा कोर्सला रजिस्ट्रेशन तुम्हाला कन्फर्म करावं लागेल, कारण आम्हाला लंच अरेंजमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टींचं लुकआउट करायचं आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला थर्सडे पर्यंत तुमचे ऍडमिशन कन्फर्म करायला लागेल. सो लिंक तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. तोपर्यंत तुम्ही तुमचं शेड्यूल तुमचं चेक करा आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही करा. पुन्हा वर्कशॉप कधी घेणार, तर मी तेच सांगतोय की हा वर्कशॉप आम्ही एव्हरी 6 मंथ्स मध्ये असेल. तर इथून पुढे लवकर आम्ही 6 मंथ्स नंतर होईल. आणि हा पावसाचा सीझन आहे. इथून पुढे सगळ्या बेकरीजचा हायएस्ट ऑपरेशन्स असतात, हायएस्ट त्यांचं सेल्स असतात. सो लवकर या बॅचचा टायमिंग नेक्स्ट शेड्यूल भेटणार नाही. सरांचा पण लोकेशन खूप सरांचा पण टाइम खूप बिझी असतो. सो त्याच्या अकॉर्डिंगली हा टाइम आहे की आपल्याला करता येईल. बॅच मध्ये आम्ही मॅक्सिमम 20 पार्टिसिपंट्स आम्ही असतात या बॅच मध्ये, सो दॅट प्रत्येकाला हँड्स ऑन प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्हाला करता येईल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वतः बनवता येईल. सो 20 पार्टिसिपंटची जी बॅच असते. ओके, अजून कोणाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही उद्योगवर्धिनीची वेबसाईट जरूर व्हिजिट करा. उद्योगवर्धिनी.com या वेबसाईट वरती तुम्ही आमच्याबद्दल माहिती सगळी घेऊ शकतात. उद्योगवर्धिनीचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आमच्या युट्यूब चॅनलवर आम्ही बऱ्याच काही गोष्टी टाकत असतो. बऱ्याच उद्योजकता विषयी, बिझनेस विषयी आम्ही खूप काही कॉन्टेंट टाकतो. आमचे बरेच पार्टिसिपंट्स आहे की ज्यांनी या प्रोग्राम नंतर, आमच्या कोर्सेस नंतर बिझनेसेस सुरू केलेले आहे. तर त्यांच्या स्टोरीज तुम्ही आमच्या या युट्यूब चॅनलवर बघू शकता. तिकडे उद्योगवर्धिनी सक्सेस स्टोरीज आमचं टॅब आहे. तर बरेच उद्योजक आहे की ज्यांचा काहीच प्रवास नव्हता, अगदी 10 रुपयापासून आज 100 कोटी पर्यंत त्यांचा प्रवास आहे. तर खूप नाशिकचे नावाजलेले लोक आहे किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आज आमचे उद्योजक काम करतात. सो त्या सगळ्यांच्या स्टोरीज तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर नक्की बघू शकतात. आणि बरेच व्हिडिओज आहे, कॉन्टेंट आम्ही टाकत असतो. आणि आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग, बरेच जण मला विचारत आहे वेबिनारची रेकॉर्डिंग बघायला मिळेल का. तर आजचा वेबिनार हा पूर्ण रेकॉर्डेड आहे. तुम्हाला पुन्हा बघायचं असेल तर इथे वेबिनार सिरीज म्हणून आमचं सेक्शन आहे. तिकडे तुम्ही आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग पुन्हा बघू शकता. तर युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि या कोर्स वरती इथे जाऊन तुम्हाला, या इकडे जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. तुम्ही इथे रजिस्टरवर क्लिक केलं तर इथे तुम्हाला तुमचे डिटेल्स तुम्ही फिलअप करू शकतात आणि डिरेक्टली ऑनलाईन पेमेंट करू शकतात. रजिस्टर नावावर क्लिक करा आणि तुम्हाला ऑनलाईन पेमेंट हा डिरेक्टली करायचा आहे. सो 15 आणि 16 जून या शनिवार रविवारी 2 फुल डेज हा पूर्ण वर्कशॉप होणार आहे. ओके. सो आपण जवळपास सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. रॉ मटेरियल साठी पण जर तुम्ही गाईड कराल का, ऑब्व्हियसली हा पूर्ण गायडन्स करणार आहे. सर येस, तुम्हाला काही सांगायचं याच्यावर, तुम्हाला काही सांगायचं सर याच्यावर? नक्की. रॉ मटेरियल्सचे डिटेल्स आपण त्यांना कुठून कसं प्रोक्युअर करायचं, काय यूज करायचं, पर्सेंटेज काय, नॉर्म्स काय आहेत, त्याचे सगळं आपण त्या प्रॉपर हे करणार आहोत. ओके, ठीक आहे. सो आय थिंक आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. सो डेफिनेटली तुम्हाला हा वर्कशॉप, तुम्हाला बेकरी इंडस्ट्री स्वतःची चालू करायची असेल तर तुम्ही इमिडिएटली या वर्कशॉपला रजिस्टर करू शकता. तुम्हाला लिंक मी चॅट बॉक्स वरती टाकलेली आहे आणि या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. आणि हा 2 फुल डेज होणार आहे. आणि हँड्स ऑन प्रॅक्टिकल आणि खूप सारा एक्सपोजर मिळेल. आणि सगळे लोक एक सोबत या प्रोग्राम मध्ये जुडतात. सगळे असे लोक जुडतात की ज्यांना स्वतःची इंडस्ट्री चालू करायची आहे, स्वतःचा बिझनेस वाढवायचा आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून एक नेटवर्क होतं. सो या ग्रुपचा सुद्धा तुम्हाला खूप फायदा होतो. हे जे लोक आहे हे आपसामध्ये कायम कनेक्टेड असतात. सो तुम्हाला रॉ मटेरियल सप्लायज असेल, तुम्हाला बिझनेस पार्टनर असेल, हे सगळ्यांचं तुम्हाला नेटवर्क या प्रोग्राम मध्ये पण मिळेल. सो डेफिनेटली हा प्रोग्राम खूप तुम्हाला फायदेशीर ठरेल. आणि असा प्रोग्राम कोणी अजून कुठेच तुम्हाला असं भेटणार नाही. हे हँड्स ऑन इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला करायला मिळतं. तर ही खूप युनिक अपॉर्च्युनिटी, खूप चांगली संधी आहे. आणि याच्यासाठी खूप मेहनत लागते. आम्ही हे प्रोग्राम डिझाईन करणं, परमिशन्स आणि हे सगळे खूप मेहनत असते. आणि हे स्वतःच युनिट मध्ये हे तुम्हाला गायडन्स करत आहे. सो तुम्हाला 2 दिवसाचं हे जे डिटेल्स आहे तुम्हाला चॅट बॉक्स वरती टाकलेले आहे. आणि तुम्ही डेफिनेटली हा प्रोग्राम अटेंड करा आणि तुमचा बेकरी इंडस्ट्रीचा जो ड्रीम आहे तो पूर्ण करा. सो विथ दिस, थँक्यू सो मच तुषार सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर वंडरफुल क्वेश्चन्स. तुम्हाला मी चॅट बॉक्स वरती लिंक दिलेली आहे. गुगलवरती उद्योगवर्धिनी सर्च करा. तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी नंबर पण आमचे देतो, त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अजून कोणाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही आम्हाला hello@udyogvardhini
या ईमेलवरती सुद्धा आम्हाला क्वेश्चन करू शकता. ओके, सो थँक्यू अँड हॅव अ गुड थँक्यू नाईट एव्हरीवन. एव्हरीवन.